नमस्कार. आज आपण पुत्रदा एकादशी कथा ऐकणार आहोत. ही कथा शेवटपर्यंत ऐका. द्वापार युगाच्या प्रारंभी महिष्मती नावाचे एक नगर होते, ज्यामध्ये महिजित नावाचा राजा राज्य करत होता. परंतु पुत्रही नसल्यामुळे राजाला हे राज्य सुखावह वाटत नव्हते. त्यांचा असा विश्वास होता की ज्यांना मुलं नाहीत त्यांच्यासाठी हे जग आणि परलोक दोन्ही वेदनादायक आहे. पुत्राचे सुख मिळावे म्हणून राजाने अनेक उपाय केले, पण राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही. म्हातारपण येत असल्याचे पाहून राजाचे प्रजेच्या प्रतिनिधींना बोलावून म्हटले, लोक हो, माझ्या तिजोरीत अन्यायानं कमावलेला पैसा नाही. तसेच मी कधी देवता आणि ब्राह्मणांची संपत्ती हिसकावून घेतली नाही. दुसऱ्याचा वारसाही मी घेतला नाही. मुलाप्रमाणे प्रजा वाढवत राहिलो. मी गुन्हेगारांना शिक्षा देत राहिलो. कधी कुणाचा द्वेष केला नाही. सर्वांना समान मानले जाते. मी नेहमी सज्जनांची पूजा करतो. मी अशा धार्मिक राज्यावरती राज्य करत असूनही मला मुलगा नाही. त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय. याचं कारण काय? राजा महिजितच्या या गोष्टीचा विचार करण्यासाठी मंत्री आणि प्रजेचे प्रतिनिधी जंगलात गेले. तेथे त्यांना मोठमोठे ऋषीमुनी दिसले. राजाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून ते एका महान तपस्वी ऋषींचे दर्शन घेत राहिले. एका आश्रमात त्यांना एक अतिवृद्ध धर्माचे महान तपस्वी, भगवंतांमध्ये मन लावून निस्वार्थी असलेले, जितेंद्रिय, जितात्मा, जितक्रोध, सनातन धर्माच्या गूढ तत्वांचा जाणकार, सर्व धर्मग्रंथांचा जाणकार महात्मा लोमेश मुनी दिसले. सर्वांनी जाऊन ऋषींना नमस्कार केला. त्या लोकांना पाहून ऋषींनी विचारलं, तुम्ही लोक कशासाठी येथे आला आहात? अर्थात मी तुझे भले करेन. माझा जन्म फक्त इतरांच्या भल्यासाठीच झाला आहे, यात शंका घेऊ नये. लोमेश ऋषींचे असे शब्द ऐकून सर्वजण म्हणाले, हे महर्षी, आमचे शब्द जाणण्यात आपण ब्रह्मदेवापेक्षा अधिक सक्षम आहात. त्यामुळे आमच्या शंका दूर करा. महिष्मती पुरीचा धर्मी राजा महिजिताच्या प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करतो. तरीही ते निपुत्रिक असल्याने नेहमी दुःखी आहेत. ते पुढे म्हणाले, आम्ही त्यांची प्रजा आहोत. त्यामुळे त्यांच्या दुःखाने आपणही दुःखी आहोत. महापुरुषांच्या नुसत्या दर्शनाने अनेक संकटे दूर होत असल्याचे, हे संकट नक्कीच दूर होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आता मला राजाचा पुत्र होण्याचा मार्ग सांगा. हे संभाषण ऐकून ऋषींनी थोडा वेळ डोळे मिटून घेतले आणि राजाच्या मागील जन्माची कथा जाणून घेऊन ते सांगू लागले. हा राजा मागील जन्मी गरीब वैश्य होता. गरीब असल्याने त्याने अनेक वाईट कृत्ये केली. हा व्यवसाय करण्यासाठी गावोगावी जात असे. एकदा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीच्या दिवशी मध्यान्नाच्या वेळी 2 दिवस भूक आणि तहानलेली असताना ते पाणी पिण्यासाठी एका जलाशयावरती गेले. त्याच ठिकाणी लगेच लग्न झालेली एक तहानलेली गाय पाणी पित होती. राजाने त्या तहानलेल्या गायीचे पाणी काढले आणि स्वतः पाणी पिऊ लागले. त्यामुळे राजाला हे दुःख सहन करावे लागले. हे दुःख सहन करावे लागले. एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्यामुळे तो राजा झाला आणि तहानलेल्या गायीला पाणी पिण्यापासून दूर केल्यामुळे त्याला पुत्रापासून वियोगाचे दुःख सहन करावे लागत आहे. हे ऐकून सर्वजण म्हणू लागले, हे ऋषी, पापांचे प्रायश्चितही शास्त्रात लिहिलेले आहे. त्यामुळे राजाचे हे पाप कसे नष्ट होईल, असा उपाय कृपया सुचवावा.
लोमेश ऋषी सांगू लागले, शुक्ल पक्षातील एकादशीला, ज्याला पुत्रता एकादशी असेही म्हणतात, तुम्ही सर्वांनी उपवास करून रात्री जागरण करावे. राजाचे मागील जन्माचे हे पाप निश्चितच नष्ट होईल. लोमेश ऋषींचे असे बोलणे ऐकून मंत्र्यांसह सर्व प्रजाजन नगरात परतले आणि ऋषींच्या आज्ञेनुसार सर्वांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले व जागर केला. यानंतर त्याचे पुण्यफळ द्वादशीच्या दिवशी राजाला देण्यात आले. त्या सद्गुणांच्या प्रभावामुळे राणीला गर्भधारणा झाली आणि तिच्या प्रसूती कालावधीच्या शेवटी तिला एक तेजस्वी पुत्र झाला. म्हणूनच हे राजन, ज्यांना संतती हवी आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावे. त्याचे महात्म्य ऐकून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि इहलोकात संतती भोगून परलोकात स्वर्ग प्राप्त होतो. आता आणखी एक कथा सांगितली जाते. ती कथा देखील आपण आज जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मातील सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे, हे आपण सारेजण जाणतो. एकादशी तिथी भगवान श्रीहरींना समर्पित मानली जाते. एकादशीचे व्रत केल्याने सर्व सांसारिक सुखासह मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. 30 डिसेंबरला येणाऱ्या पुत्रदा एकादशीचे धार्मिक महत्त्व आपण जाणून घेऊया, ज्याने तुम्ही नवीन वर्षाची शुभ सुरुवात करू शकता. पुत्रदा एकादशी व्रताच्या दिवशी खालील कथा जरूर ऐकावी. एकदा धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे नाथ, मानव कल्याणासाठी पौष शुक्ल एकादशीचे नाव, महत्त्व, कथा आणि पूजेची पद्धत सांगा. कृष्णाने एकादशीचे महात्म्य युधिष्ठिराला सांगितले. यावरती श्रीकृष्णाने उत्तर दिले, हे पांडू, धर्मराज युधिष्ठिर पुत्र, पौष शुक्ल एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी आहे. या व्रतासारखे पुण्य पूर्णवर संपूर्ण जगात दुसरे नाही. हे व्रत केल्याने माणूस लक्ष्मीवान, विद्वान आणि तपस्वी बनतो. आता मी या एकादशीच्या उत्पत्तीची कथा सांगतो. पौराणिक कथेनुसार सुकेतुमान नावाचा राजा भद्रावती नावाच्या नगरात राज्य करत होता. ज्याच्या पत्नीचे नाव शैव्य होते. निपुत्रिक असल्यामुळे राजा राणी सदैव चिंतेत असायचे. सर्व ऐश्वर्यही त्यांच्या दुःखासमोर लहान दिसत होते. आपल्यानंतर आपले सिंहासन कोण घेईल आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार, श्राद्ध कोण करणार, याची त्यांना नेहमी चिंता वाटत असे. पिंडदान वगैरे विधी करून त्याला कोण मुक्त करील आणि कोण त्याच्या पूर्वजांना तृप्त करेल, या सगळ्यांचा विचार करतच राजाची तब्येतही ढासळू लागली. राजाला स्वतःवरती नाराज झाला होता. राजा एकदा जंगलात फिरायला गेला होता आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी तिथे गेला होता. तिथे त्याने हरिण, मोर आणि इतर प्राणी आणि पक्षी आपल्या बायका आणि मुलांसह जीवनाचा आनंद कसा लुटत होता हे पाहिले. हे पाहून त्याचे मन अधिकच व्याकुळ झाले आणि त्याला वाटले की इतकी सत्कर्मे करून, इतके विधी करून, यज्ञ, होम वगैरे करून आपल्याला निपुत्रिक होण्याचे दुःख का सहन करावे लागते. संत राजावरती प्रसन्न झाले. त्यात राजाला तहान लागली आणि तो पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागला. भटकत असताना त्याची नजर एका सुंदर तलावाच्या काठी बांधलेल्या ऋषीमुनींच्या आश्रमावरती पडली. भक्तिभावानं राजा तिथे गेला आणि सर्व ऋषींना नमस्कार केला. राजाचा साधा स्वभाव पाहून सर्व ऋषीमुनी त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याला काहीतरी मागायला सांगितले. त्यावर राजाने उत्तर दिले, हे देवा, भगवंताच्या
आणि तुम्हा संतांच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे. फक्त मला मुले नाहीत. त्यामुळे माझे जीवन उद्दिष्टहीन प्रतीत होत आहे. हे ऐकून ऋषी म्हणाले, राजन, देवाने तुम्हाला आज कृपा करून पाठवले आहे. आज पुत्रदा एकादशी आहे. हा दिवस तुम्ही पूर्ण भक्तिभावाने पाळावा. असे केल्याने तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. भूदेवांचे हे भाषण ऐकून राजाने त्यांची आज्ञा पाळली. एकादशीचे व्रत करून, श्रीहरींची पूजा करून, दानधर्म करून, नियमांनुसार द्वादशी विधी करून उपवास सोडला. परिणामी काही काळानंतर राणी गरोदर राहिली आणि शेवटी तिने एक उज्ज्वल, यशस्वी, गोंडस मुलाला जन्म दिला. अशा प्रकारे सर्व सुखांचा उपभोग घेत शेवटी राजालाही मोक्ष मिळाला. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठराला म्हणाले, राजन, अशा प्रकारे पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास योग्य पुत्र व शेवटी मोक्ष प्राप्त होतो. पुत्रदा एकादशीची पूजा विधी कशी आहे? एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात. त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा, लसूण खाऊ नये. द्वादशीला उपवास सोडावा. तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे. पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता. स्नानानंतर भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करा. पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, रोली, फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प करा. पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा. रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना जेवण खाऊ घालावे आणि त्यानंतर आपण स्वतः सेवन करावे. पुत्रदा एकादशी करण्याचे काही नियम आहेत. ते नियम काय आहेत ते पुढील प्रमाणे आपण पाहूया. ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण, कांदा विरहित अन्न खावे. यासह मनाने आणि शब्दाने ब्रह्मचर्य पाळावे. दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूंचे ध्यान करावे. व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न देखील वर्ज्य करावे. यासह खोटे बोलणे, अनैतिक कृत्य करणे, राग, लोभ इत्यादी गोष्टींपासून अंतर ठेवले पाहिजे. एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे लागते. त्यामुळे वांगी, सुपारी, मांस, दारू इत्यादी गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा. या दिवशी कास्य भांड्यात अन्न खाऊ नका. अशा प्रकारे या एकादशीचे व्रत केल्यामुळे ज्यांनी ही कथा संपूर्ण लक्षपूर्वक ऐकली त्यांना ह्याचा फायदा होऊ देत. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.